मुलांचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे मुलं काही आपलं स्वतःचा टॅलेंट बुद्धिमत्ता घेऊन जन्माला येतात की मुलं म्हणजे नुसताच एक मातीचा गोळा असतो त्याला आकार न उकार. यातलं सत्य काय आहे? म्हणजे ती निसर्गताच तशी असतात की आपल्या संस्कारामुळे घडतात? हा सगळा सायकॉलॉजीचा विषय आहे, म्हणजे चाइल्ड सायकॉलॉजीचा विषय आहे. आणि आता तर जेनझीच्या काळामध्ये, जेन अल्फाच्या काळामध्ये आणि उद्याच्या जेन बीटाच्या काळामध्ये मुलांना समजून घेणं हे अजिबात सोपं राहिलेलं नाहीये. पण काय माहितीये, मुलांची बौद्धिक वाढ कशी होते, भावनिक वाढ कशी होते, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण कितीही काळ पुढे गेला तरी 9 महिन्यानंतरच बाळ जन्माला येतं आणि जन्माला येतं तेव्हा रडत असतं, हळूहळू चालायला लागतं, बोलायला लागतं. यात काही बदल झालेले नाहीये. तर काळ काळ फास्ट झालाय. तर या सगळ्याच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या सगळ्यामध्ये पालकांची भूमिका काय असावी, काय असायला हवी, कशी चुकते आणि कशी बरोबर असते आणि मुलांच्या वागणुकीकरता आपण किती जबाबदार असतो, हा सगळा चर्चेचा विषय आहे. तो समजून घेतला पाहिजे. त्याच्यासाठीच आम्ही घेऊन येतो आहोत हा नवा कार्यक्रम, चाइल्ड सायकॉलॉजीवरचा, बालकांचे मुलांचे मानसशास्त्र. लवकर लवकर जॉईन करा. इथे दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि नावाची नोंदणी करा. भेटूया लवकर.